नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला खूप दिवसांनी आपल्या समृद्धी कोकण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मे महिना चालू आहे आणि मे महिना चालू असताना बरेचसे कोकणवासी आपल्या गावी जातात. आंबे, काजू, फणस सर्व रानमेवा असतो, करवंद, आणि त्याचाच आस्वाद घेण्यासाठी आणि मुलांना सुट्ट्या असतात, तर त्यासाठी पण सगळे लोक गावी येतात. आणि त्यासाठीच मी पण आता 4 दिवसाची सुट्टी घेऊन गावी आलो आहे. आणि आता आम्ही आलो आहे काजूला, आमच्या इथे सपाटावर बोलतो तिथे आलो आहे. घरापासून एक 15-20 मिनटाचं अंतर आहे. तिथे आलो आहे काजूच्या बागेत. आणि हे बघा, या आजूबाजूला आपण बघाल ना तर काजूचे खूप सारी झाडं आहेत आपली, जी बऱ्यापैकी लागले आहेत. आणि तेच काजू काढायला मी आले, बायको आले, काकी, आई, हे सगळेजण आलेलो आहोत. तर आता काजू काढायला सुरुवात तर केली आपण. अरे चप्पल तुटली, अरे देवा, चप्पल तुटली. ठीक आहे, आणि आता आपण काजू काढूया. हे बघा काजू, थांबा दाखवतो तुम्हाला. आहे तर आपण बघूया किती काजू भेटतात. किती भेटला दाखव. कुठे आता ते परवा आता पण थोडं आहेत ना. आपण चालू केलेत. ह्यात आंबे आणि काजू आहेत पिशवीमध्ये. बघू आता किती भेटतात आपल्याला. हा, इकडं खूप सारं जंगल आहे मोठं. जंगलाच्याच बाजूला आपलं इथे काजूची बाग आहे. इथे काजू आहे, इथं पण आहेत. हे घे इथे पण खाली पडले आहे बघा काजू. आता आपण असे काजू गोळा करून हे बघा, हे घर जाऊन फोडणार काजू. हा, काढता येतील ना. हां, हॅलो पडली काय? कुठं आहे? माझ्या डोक्याची वर यांच्यान पाहा बघ, उडी काय मारतो. हे बघा, हे काजूच आपण उडी मारून हिला. कसे मस्त काजू भेटले. मस्त, पण अजून पुढे भरपूर काजू गोळा करायचं. बघत बसला तर तुला बघूनच चक्कर हे सगळं नाही एकत्र करू. हे बघा, घे एकत्र कर. हे बघा, इथे पण काजू. हे सगळ्या काजू एकत्र करायच्या. अजून इथे हे बघा एक बसायचं. हे बघा, आईने बायको मग ते काढायचं. काजू काढतात. काढ थांब गेलं वाटतं. हे बघ, हे पण घे. आणि रातांबीचं पण झाड इथे आहे. त्याच्यावरती आपण बघूया लागलेत का रातांबी. कुठं आहे? इथे काजू. हे घे. आणि हे आहे रातांबीचं झाड, जो कोकम सिरप म्हणून येतं आपल्याकडे, ते झाड आहे. हे बघा, आणि आता सध्या त्यावर कमी आहेत. मला वाटतं ते घेऊन गेले असतील. होय ना, मग घेऊन गेलेत काढून. आणि वरती एक झाड आहे, तिकडे पण जाऊ. तिकडून आणि ह्या आहेत गावठी काजू. आणि ह्याच्या वरच्या बाजूला आहेत वेंगुर्ला काजू. आपल्याला तिकडे पण जायचं आहे त्या काजू गोळा करायला. ही पण कापली 7 8 मोजून घे किती झाड आहेत ते. काकी आहेत तिकडे, ते खाली पडतात. तिथे पण रातांब्याचं झाड आहे बघा, दाखवतो एक मिनिट. असतील काय आता. हे बघा, इथे एक रातांब्याचं झाड आहे. हे असं समोर, हातासमोर बघा माझ्या, त्यावर भरपूर लागलेत. ते हलवलं ते पडतील खाली. किती झाड असेल गे आई?
आहे का? हां हे बघ पाय खाली. खाली 15 आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ एक हे बघ हे बघ ते उचल. आणि बोंड बघा, बोंड काजूची एकदम येलो येलो झालेत. आपण आता जाणार आहोत वरच्या बागेत. म्हणजे असं गडगा आहे आणि गडगाच्या पलीकडं झाड आहेत जी वेंगुर्ला काजू आणि हे गावठे काजू. आणि हे बघा इकडून दाखवतो तुम्हाला, ह्याला बोंड बोलतात. आणि असलं हे रस भलाई एकदम असं काय बोलतो तुला, हा दाखवतो. नुसता रस असतो याच्यामध्ये, पण जास्त नाही खाऊ शकत, खोकला वगैरे पण लागतो. म्हणून एखादा खाल्ला तर ठीक आहे. हे बघा आणखी एक इथं आहे, हे बघा हे पण मोठाच बोंड आहे, एक नंबर. आणि बाजूला रोड पण येते, हे बघा तर बाजूला रोड आहे. इथून म्हणजे जर गाडी वगैरे आणली तर इथून गाडीत पण घर जाऊ शकतो. जास्त काय लांब नाही, चालत चालत म्हणून 15 मिनटं गेली. आणि करवंद दाखवते बघा, करवंदाची एक मिनटं. हे पहा करवंद एवढे लागलेत बाबा, काय कोणाला बघायला मिळत नव्हते. आणि आता मस्त गोडात. विकीला घ्यायची जराशी, थोडेसे काढायला लागतील, नंतर काढूया. काकी काढतोय करवंदा. गोड आहे ना मस्त मग. बघ कसं येतं घालतो. पान नको, पान मोठं आहे का? तांदळीचं पान तेव्हा तिथं तांदळाची बघ ते तांदळी. तांदळीच्या पानातनं थोडं घ्यायला पाहिजे करवंद घरी खायला. आता मळप आलं, ऊन कमी झालं, मळप म्हणजे ऊन नाही. असं हिला टेकू लावता येत ना. तर आता आपण वेंगुर्ला काजू जवळ आलोत. थोडासा कॅमेरा हालतोय कारण स्टिकने आणलाय त्यामुळे, पण ठीक आहे, जसं येईल तसा व्हिडिओ. बघा ह्याला बोलतात ही वेंगुर्ला काजू आहे. म्हणजे काजूमध्ये भरपूर प्रकार असतात, त्यातला एक प्रकार म्हणजे हा वेंगुर्ला काजूचा. आपल्या खालच्या बाजूला गावठी काजू द्या, आता वेंगुर्ला काजू काढायला आलो. भेटतात काय गं? दाखव इकडे. हा काय काजू भेटतात आपल्याला, दाखवतो इकडे. हे आहेत बघा वेंगुर्ला काजू त्या अशा जवळजवळ सेमच खायचं आहे. पण आम्ही भारतातून दुसऱ्या ठिकाणून आपण झाड मागवलेली होती आणि ती इथं लहान असताना आईने लावलेत. आता ते मोठे झालेत भरपूर. हे पण वेंगुर्ला आहे ना? हां हे बहुते गावठी आहे कारण खूप मोठे आहे बघ, खूप मोठे झाले गावठी आहे. आणि ते वरच्या बाजूला एक मिनटं दाखवतो. हे बघा इथं रतांब्याचं झाड आहे. आई हे रतांब्याचं झाड ना गं? हे बघा इथं वरती जायचं तिकडे आपल्याला आणि अख्खे रतांबे एकदा टेस्ट करून भरपूर दिवसांनी बघायचे. हे बघा झाड इथं नाही, समोर रतांब्याचं झाड आहे. ते पण थोडेसे पण आणि काकी तिकडे वरती गेले मोठ्या काजू तिकडे. तिकडे बघू आपल्याला किती भेटते काजू. करवंद भरपूर आहेत रानात, करवंद एक नंबर. आंबे पण खाल्ले, रायवाळी हापूस तर खाल्लेच, रायवाळी पण खाल्ले. गरमी आहे. कुठे आहेत? तिथे आहेत. इकडे बघूया काजू आहेत का. इथे पण भेटलेत थोडेफार. आता एक खाली पातेऱ्यामध्ये, त्याला पातेऱ्या बोलतात,
ह्याला आपल्याला शोधायला लागतील ह्या पानांखालते, कारण ते छोटे कधी असताना पानाखाली जातात. आणि ते आपण जरा शोधूया. ते पण बोंड आहेत पण खराब झालेत. तर मित्रांनो, असा आपण हा होता आपला आजचा स्पेशल काजूसाठी केलेला ब्लॉग. तर आता आपण ह्या ब्लॉगला इथंच एंड करतोय. तर आता काजू पण गोळा करायचे. नुसतं व्हिडिओ करत राहिलो तर काजू कधी गोळा करू. आणि त्यानंतर आता रातांबे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच. तोवर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. बाय. हे बघा